मनीष यावेळेला मात्र प्रतिम ड्राईव्ह पाहायला मिळेल ऑफ स्ट्राईकला. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. क्रिकेटचं सौंदर्य प्रदान करणारा अप्रतिम खणखणीत चौकार. यावेळेला मात्र आपल्याला लेफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळाला. चेंडू निघून जाईल सीमा पार. वन बाउन्स बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री चौकार. सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय गणेशजी बजागे साहेब यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. साहेबांना विनंती करतो की व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हावं आणि त्यांचं या स्पर्धेच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय संतोष जोशी सरांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. मी माननीय संतोष जोशी साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं आणि या स्पर्धेच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. पहिल्या 2 चेंडूवर खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाले. ते बॅट्समन प्रेमच्या बॅटमधनं चाकू टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल. बॅक टू बॅक तिसरा खणखणीत चौकार. पुढील होणारा सामना जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा विपक्ष संजय स्पोर्ट्स सावत. दोन्ही संघांच्या संघ नायकांना इन्स्ट्रक्शन्स आहेत, सक्त सूचना आहेत की पहिली इनिंग संपायच्या आत आपण दोनही संघ नायक टॉस बॉक्स मध्ये हजर असतील. जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा आणि संजय स्पोर्ट्स सावत. अप्रतिम सुरुवात म्हणता येईल प्रेमच्या बॅटमधनं. लगातार 3 चौकार आणि आता मात्र किरवली संघ कुठेतरी दडपणाखाली आपल्याला पाहायला मिळेल. ह्याला पुन्हा गोलवर टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. हा सलग 4था चौकार. मनीषचे बॉलिंग आपण बघत आहोत, गोलंदाजी बघत आहोत. जो टप्पा तो शोधण्याचा प्रयत्न करतो त्या टप्प्यावर अचूक बॉलिंग आपल्याला होताना पाहायला मिळत नाही, गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. यावेळेला मात्र कमबॅक. मगापासून ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला गेला होता, ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता मनीषच्या माध्यमातून, मात्र त्यामध्ये अयशस्वी होताना आपल्याला मनीष पाहायला मिळत होता. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरही चेंडू राहिला, एक्स्ट्रा बाउन्सही त्याला हवा तो मिळाला, चेंडू आतमध्येही आला आणि परिणामस्वरूपी चेंडू निर्धाव झाला. आपण या संपूर्ण स्पर्धेचा आनंद ट्रिपल एस केबलवर 788 या क्रमांकाच्या चॅनलवर देखील आपण ही स्पर्धा तिचा लाईव्ह प्रक्षेपण बघू शकतो आणि त्याचसोबत युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपण ही स्पर्धा GTC live.in च्या माध्यमातून देखील या स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाचा देखील आनंद घेऊ शकतो. पहिलं षटक यावेळेला समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धनेश 11 कुकसे या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती बिनबाद 16 धावा आणि या 16 धावांमध्ये प्रेमच्या फलंदाजीमध्ये खणखणीत सलग 4 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. एक कर्णधार मनीषनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि तो क्षेत्ररक्षणाचा निर्णय योग्य ठरवण्यासाठी स्वतः कर्णधारानं प्रथम गोलंदाजी हाताळली आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला. परंतु शेवटच्या 2 चेंडूवर त्यानं वेल कमबॅक केला. दोनही चेंडूवर बॅट्समनला बॉल आपण चेंडूपासून दूर ठेवलं गेलं, बॅट्समनच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आणि कुठेतरी पहिल्या 4 चेंडूवर जे एक चपराक लागली होती, जी एक धावसंख्येला गतिमानता प्राप्त झालेली होती, एक स्पीड मिळाला होता, तो मात्र रोखण्यात त्याला यश आलंय. पण ज्या 5व्या आणि 6व्या चेंडूवर मनीषनं षटक सोडलंय तिथून मात्र नवीन येणारा गोलंदाज ते पिकअप करतोय का, तिथून या डावाला सुरुवात करतोय का? पहिल्या 4 चेंडूवर गमावलेला किरवली संघाचा आत्मविश्वास पुन्हा एकदा आपल्याला कमवताना पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा या मॅच मध्ये कुठेतरी बॅकफुटवर गेलेला किरवली संघ कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल का? फ्रंटफुटवर येताना आपल्याला पाहायला मिळेल का? हे सगळं प्रश्न त्या समर्थकांमध्ये, त्या संघाच्या चाहत्यांमध्ये, पाठीराख्यांमध्ये सातत्यानं घेर करून राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आजच्या या स्पर्धेमध्ये मी मगासपासून म्हणतोय
की अनेक ज्या मॅचेस झाल्या पहिल्यापासून पहिल्या सकाळच्या सत्रापासून जिथे ड्यू फॅक्टर आपण पाहिलं मोस्ट इम्पॉर्टंट ठरलं, आज वातावरणातला दमटता कमी होती, परंतु तरी देखील खेळपट्टी अजूनही संत आहे. खेळपट्टीवर अजूनही जय सावरेदेव किरवली संघ आपल्याला 3 धावांची पेनल्टी देखील इथं घोषित केली जाते आणि त्याचं कारण किरवली संघाला माहित आहे. ओके मनीष, थँक्यू. यावेळेला वळूयात मॅचकडे. 3 धावा आपल्या पेनल्टीमध्ये आहेत. पहिलं षटक बिनबाद 16, एक अप्रतिम समाधानकारक नाही तर चांगली सुरुवात म्हणता येईल धनेश इलेव्हन कुकसे या संघाकडून. एक आक्रमक सुरुवात आणि हीच आक्रमकता जोपासता येते का, किंवा मनीषनं 5व्या आणि 6व्या चेंडूवर जे कमबॅक केलं, पुनरागमन केलंय, त्या पुनरागमनाला पुन्हा एकदा पुनरावृत्तीच्या वाटेवर नेऊन ठेवता येईल का, ते मात्र बॉलर करण. मगाशी मनीषने ज्यावेळी सांगितलं होतं की करण माझा ट्रम्प कार्ड आहे, माझा हुकमी एका आहे, आणि तो करण यावेळेला वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक आपल्याला हाताळताना पाहायला मिळतोय. कर्णधार थोडासा महागडा ठरलाय. 4 चौकार गेल्या निघून. यावेळेला या पॅनलच्या 3 रन धनेश इलेव्हन कुकसे संघामध्ये आपण ऍड केलेल्या आहेत आणि परिणाम स्वरूपी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली धावसंख्या झाली आहे बिनबाद 20 धावा. या षटकातला पुढचा चेंडू. एक सुंदरचा ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. एक ऑन ड्राईव्ह आणि या वेळेला मात्र पुन्हा गचाळ कामगिरी. आधी दुष्काळ आणि त्या दुष्काळात मात्र 13वा महिना. चेंडू निघून जाईल सीमा पार, चौकार. या वेळेला मात्र जो एक आत्मविश्वासाची कमतरता आपल्याला किरवली संघामध्ये पाहायला मिळाली पहिल्या षटकापासून, तिथून पुन्हा उभारी घेताना मिळत पाहायला दिसून येत नाहीये तो संघ किरवली, आणि त्याचा पुरेपूर फायदा धनेश इलेव्हन कुकसे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. या षटकातला पुढचा चेंडू. हकुट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. थ्रो होतीये का, कव्हर दिलं गेलं नाहीये व्यवस्थित. थ्रो देखील चूक झालेली होती. गचाळ क्षेत्ररक्षण परिणाम स्वरूपी जिथे विकेट मिळाली असती तिथे मात्र 1 धाव मोजावी लागेल आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल बिनबाद 25 धावा. आतापर्यंत डावामधले झालेल्या आहेत 9 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 15 चेंडू. एका बलाढ्य धावसंख्येकडे वाटचाल करतोय का संघ? या स्पर्धेमधली विक्रमी धावसंख्या उभारली जाईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर अगदी काही क्षणात तुमच्या समोर. हकुट टप्प्याचा चेंडू शॉर्ट मिडल. या वेळेला मात्र चेंडू आहे हवेत. बसेल पहिला झटका धनेश इलेव्हन कुकसे या संघाला. मच 4 चेंडू 6 धावा आणि 1 गडी बाद. हे विश्लेषण आहे करणच्या षटकाचं. पहिला कर्णधार यशस्वी झाला, परंतु त्यानंतर वेलकम बॅक म्हणता येईल करणच्या माध्यमातून. ही अभेद्य भागीदारी या संघाला मोठ्या धावसंख्येच्या पलीकडे नेऊन ठेवते की काय, अशी अवस्था निर्माण झालेली असताना या दोघांच्याही फटकेबाजी पुढे हतबल झालाय की काय किरवली संघ, हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांच्या मनामध्ये घर करलेला असताना मात्र करणनं कमबॅक केला आणि पहिला झटका दिला तो धनेश इलेव्हन कुकसे संघाला. पाहूया हे पुनरागमन कुठपर्यंत टिकतं, की पुन्हा एकदा ती झंझावात, ती वादळी खेळी आपल्याला धनेश इलेव्हन कुकसे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते का. हकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा त्याच दिशेने डीप मिड विकेट रिजन मध्ये बॅक टू बॅक वेल कॅच आणि गडी होईल बाद.
बिनबाद 16 या धावसंख्येपासून सुरुवात करणारा धनेश इलेव्हन कुकसे संघ काहीशा अडचणीत आपल्याला पाहायला मिळेल. 2 बाद संघाची धावसंख्या अजूनही स्थिरावलेली धावसंख्या आहे ती मात्र 25 धावा. ज्या कर्णधारानं अगदी विश्वासानं आत्मविश्वास स्थितीमध्ये जो चेंडू करणच्या हाती सोपावला होता आणि टॉस बॉक्स मध्ये करण माझा ट्रम्प कार्ड आहे, माझा हुकमी एक्का आहे हे का सांगितलं होतं माझ्या कर्णधारानं आणि कर्णधारानं मुखातून काढलेला शब्द खोटा ठरू शकत नाही हे मात्र आत्मविश्वासानं आपल्या कामगिरीच्या बळावर आपल्या सगळ्यांना सांगताना बोलत करण. या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईकला विनीत, नॉन स्ट्राईकला राज. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खाली राहिला, बॅटची कडा घेतली गेली आणि हॅट्रिक या दिवसातली या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक साधली जाते. याला म्हणतात पुनरागमन, याला म्हणतात परत येणं, याला म्हणतात गमावलेला आत्मविश्वासाला कमावणं, याला म्हणतात हरलेल्या संघाला पुन्हा विजयाची आशा दाखवणं, याला म्हणतात नैराश्याच्या मानसिकतेमध्ये गेलेल्या संघामध्ये पुन्हा एकदा आशेचं वातावरण तयार करणं, याला म्हणतात नकारात्मक ऊर्जेच्या वातावरणाला बाजूला सारून सकारात्मकतेचं राज्य निर्माण करणं, याला म्हणतात निर्विवाद वर्चस्व गाजवणं. कोणत्या प्रकारची टीम मीटिंग नको. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धनेश इलेव्हन कुकसे या संघाची धावसंख्या 3 बाद 25 धावा. अप्रतिम गोलंदाजी करण बजागेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. एक सुंदर हॅट्रिक त्यानं साधली. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये केवळ 9 धावा खर्च केल्या गेल्या. 9 म्हणजे त्यापैकी 6 धावा खर्च केल्या गेल्या, 3 पेनल्टीच्या ऍड झाल्यात. अप्रतिम बॉलिंग, अप्रतिम कमबॅक. म्हणून म्हणतात ना, क्यों डरे कि जिंदगी में क्या होगा, हर वक्त क्यों सोचे कि बुरा होगा, बढ़ते रहे बस मंजिलों की ओर, हमें कुछ मिले या ना मिले, तजुर्बा तो नया होगा. आणि म्हणून अनुभवासाठी खेळायचं असतं, झगडायचं असतं मित्रांनो. या वेळेला चेंज ऑफ द पेस होता. बॅट्समननं पाहिलं होतं की ज्या वेगानं चेंडू येईल, मात्र त्याचा भ्रमनिरास झाला. चेंडू संथ गतीने ट्रॅव्हल करत आला. बॅट्समनची बॅट अगोदर फिरली गेली. चेंडू नंतर आरामात अगदी लाडक्या बाळाप्रमाणे यष्टीरक्षकाच्या उंजळीत जाऊन बसला आणि 0 धावा पहिल्या चेंडूवर. बॉलर शुभम. एक सुंदर ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेला बॉल रिलीज पाहायला मिळतो अक्षय, त्यावेळेला सोहेल तन्वीरची आठवण येते. असाच एक बॉल रिलीजचे ऍक्शन घेऊन पाकिस्तानचा गोलंदाज आला होता. खरं तर ते नाव घेणं पण बरं नाही, पण कधी कधी येते आठवण अशांची. या षटकातला पुढचा चेंडू 1 धाव आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 2626, 2/6, 26 धावा. अकुल टप्प्याचा चेंडू या वेळेला पॉइंटच्या दिशेवरून अपरकट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मैदानाची मर्यादा आहेत. तुम्हाला चेंडू बॉलरला देखील या गोष्टी समजणं खूप सोप्या आहेत की आपण ज्या वेळेला हा ग्राउंडमध्ये बॉलिंग करत असतो त्यावेळेस टप्पा कोणता असला पाहिजे, आपलं क्षेत्ररक्षण आपण कोणत्या बाजूला सजवलेलं आहे, या सगळ्या गोष्टी ज्यावेळी शोधता येतात, पडताळता येतात. अकुल टप्प्याचा चेंडू एक सुंदर पाहायला मिळेल, मात्र क्षेत्ररक्षक किती आहेत तैनात. गलती झाली आहे, चूक झाली आहे, परिपाक. 1 बाउंड, सीमा पार, चौका. आणि धावसंख्या 4ने वाढून झाली. ती डबल करत 30 धावा. विस्फोटक फलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक करून दिलं होतं करण याने. आणि शुभम याच्या षटकामध्ये 4थ्या चेंडूवर चौकार आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज आतिशच्या बॅटमधून. जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचा टेलिकास्ट केलं जात आहे. आरके क्रीडांगण आमने या मैदानामधून ही स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करू शकता. सर्वांचं पुन्हा एकदा स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण जो सामना करतोय धनेश इलेव्हन कुकसे विपक्ष जय सावरीदेव किरोली या 2 संघामध्ये. आणि आजच्या दिवसामधील हा 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 4था सामना नक्कीच
आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. मात्र हा पाचवा सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीमधील कुक्ष विपक्ष किरवली या दोन संघामध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आपण आकर्षक पारितोषिक पाहतोय. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 6 पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. तसेच टॉचविन संघनायकासही कोल्ड्रिंक्स दिली जाते. लकी ड्रॉसाठी नक्कीच प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे, कारण लकी ड्रॉ काढला जाईल शेवटच्या दिवशी आणि लकी ड्रॉमध्ये नक्कीच सायकलचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. शुभम बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज आतिश. यावेळी मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे डिमेटिव्ह रिझन मध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ते धावपलीकडे 32 धावा. ढगाळ वातावरण आपण बघतोय आणि ढगाळ वातावरणामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये या अगोदरच्या सामन्यामध्ये गोलंदाजांचं अधिराज्य आपल्याला पाहायला मिळतं. मात्र या सामन्यामध्ये नक्कीच पहिल्या षटकामध्ये फलंदाजाने अधिराज्य गाजवलं होतं. विस्फोट फलंदाजी पहिल्याच षटकामध्ये पाहायला मिळाली होती. फलंदाज प्रेम याच्याकडून चांगला गेम आपण पाहिला होता. अगदी जर बघितलं तर सलग 4 चेंडूमध्ये 4 चौकार ठोकण्याचा विक्रम त्यांनी या पहिल्या षटकामध्ये केला होता. महेश याचा खरपूस समाचार घेतला होता. त्यानंतर मात्र करण यांनी प्रतिस्पर्धी संघाला रन करू दिले नव्हते. पहिल्या षटकामध्ये चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळत आणि त्यानंतरच्या षटकामध्ये विकेटची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. हा तर मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे. कारण T20 क्रिकेटमध्ये आपण पाहिलं होतं धनंजय नावाच्या गोलंदाजाने श्रीलंकेच्या विकेट हॅट्रिक घेतली होती आणि त्याच्यानंतरच्या षटकामध्ये कायरन पोलार्डने सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याच धनंजय या गोलंदाजाविरुद्ध केला होता. पण क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितच खेळ आहे. क्रिकेटमध्ये कुठल्याही क्षणाला काही घडू शकते. यावेळी डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. पंच विक्रम नाईक सरांचा डिक्लेअर झोनमधील एका धावेचा इशारा येतोय. एका धावेने षटकाची समाप्ती. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकांची समाप्तीनंतर बरोबर 11.00च्या सरासरीने धनेशिलन कुक्ष संघाने आपल्या धावपलीकडे धावा झळकलेल्या त्या 3 गडींच्या मोबदल्यात 33 धावा. नेल्सन धावसंख्या धावपलीकडे पाहायला मिळते, कारण 3 षटके समाप्त झालेले आहेत, 3 फलंदाज बाद झालेले आहेत आणि 33 धावा झालेल्या आहेत. पुढील सामना आपण पाहणार आहोत जय अंबिका देवरुंगपाडा विपक्ष संजय स्पोर्ट्स सावध या 2 संघामध्ये. सावध संघाचा संघनायक आणि देवरुंगपाडा संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. जय अंबिका देवरुंगपाडा संघाचा कर्णधार आणि संजय स्पोर्ट्स सावध संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. या षटकाच्या समाप्तीच्या अगोदर दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्समध्ये येणं बंधनकारक असणार आहे आणि या षटकाच्या समाप्तीनंतर लगेच टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. 3 षटकांची समाप्तीनंतर 33 धावा आणि 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 3-3 असे नेल्सन धावसंख्या धावपलीकडे पाहायला मिळते. शेवटच्या षटक घालण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केरोली संघाकडून राहुल येतोय. यावेळी चेंडूला फुल केलेला आहे अँड सक्सेसफुल चेंडू होतोय सीमारेषे बाहेर गोल षटकार. धावसंख्या 6 ने वाढून झाली. ती धावपलकावर 39 धावा
राहुल याच्या पहिल्या चेंडूला गुल करताना आपण पाहतोय फलंदाज अतिशयच्या बॅटमधून अतिशय फटका आपण पाहतोय. यावेळी समोर खेळलेला आहे स्ट्रेट ड्रॉयचा फटका, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. ते मिड ऑफ रिझनमध्ये मात्र एक धाव घेणे पण रोखू शकले नाही फलंदाजाला. एका धावीने संघाची धावसंख्या वाढून झाली ती धावपलकर 40 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. कोक्ष संघ नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र प्ले अँड मिस, सुरेख चेंडू गुडलाईन स्पॉटवर चेंडू पेच झाला होता, थोडासा बाउन्सही झाला होता आणि सरळ निघून गेला होता यष्टिरक्षकाच्या ह्याच्यामध्ये. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये विक्रम नाईक सर तर स्क्वेलेकचे पंच विनोद नाईक सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी हुक केलेल्या चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये एका धावेचा इशारा होतो पंचांकडनं. धावसंख्या सिंगलने वाढून झाली ती धावपलकावर 41 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. राहुल किरोली संघाकडून शेवटचं षटक आदळतोय. यावेळी मात्र समोर खेळलेला आहे स्टँड अँड डिलिव्हर, खडे खडे चेंडूला फेकून दिलेलं आहे लॉंग ऑफ अँड लॉंग यांच्या मधून स्टेट हिट षटकार. बॅटला लागतोय, सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतोय. यावेळी गुडघ्यावर बसून मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या इनिंगची डावाची समाप्ती झालेली आहे. तर पहिल्या इनिंगमध्ये धनेश्वलन कुक्ष संघाने निर्धारित 4 षटकामध्ये आपल्या धावपलकावर 3 गड्यांच्या मोजल्यात धावा झळकलेल्या आहेत. त्या 47 आणि 48 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते किरवले या संघासमोर. तर ओळूया आपण नाणेफेकीकडे. नाणेफेक केली जाईल जंबिका देवरुंगपाडा विपक्ष संजय स्पोर्ट्स सावत या 2 संघामध्ये. गणेशजी बजागे आणि संतोष जोशी साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि आपल्याच शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर आमच्या मान्यवरच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाईल. हे नाणं आपण पाहू शकते, एका बाजूला RK तर दुसऱ्या बाजूला सोरगे इंद्रा. RK तर दोन्ही मान्यवर विनंती असेल की आपण सर्वप्रथम कोल्ड्रिंक्स टॉचविन संगनायकाला कोल्ड्रिंक्स द्यायचं आहे. थम्सअप हे मान्यवरच्या शुभ हस्ते टॉचविन संगनायकाला कोल्ड्रिंक्स दिले जाते. देवरुंगपाडा संघनायक नाणेफेक आपण जिंकले. सर्वप्रथम हेच आयोजन केलेलं आहे RK ग्रुप आमने आयोजित सगळे इंदिरा पाटील स्मृती चषक 2022चं आयोजन आहे. काय वाटतं आयोजन? आयोजन तर दरवर्षी यांचं चांगलंच असतं आणि खेळण्यासाठी संधी दिली त्याच्यावर धन्यवाद. नाणेफेक आपण जिंकलेले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्यामागे काय खास कारण? कारण नाही, असं बोलून लाईन थोडी चांगली आहे, कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि कमीत कमी धावापर्यंत रोखण्यासाठी असे कोणते ट्रम्पकार्ड गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? किशोर, ऋतिक, ओमकार यांच्याकडून अपेक्षा आहे. देवरुंगपाडा संघाचं एक चांगलं क्रिकेट या चषकामध्ये पाहायला मिळेल. हां नक्कीच. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. सावध संघाने नाणेफेक आपण हाडलेले आहेत. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. नाणेफेक जर आपण जिंकले असते ते कारण नाही असं. आम्ही पण क्षेत्ररक्षणच केलं असतं पण आता बॅटिंग करायची. नक्कीच प्रथम फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न कराल? देवरुंगपाडा संघ सुद्धा खूप चांगला संघ, आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच सावध म्हटलं तर किरण पाटील नाव नक्कीच समोर येतोय. किरण पाटील आपल्या संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. हो नक्कीच. क्या बात आहे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झालेले आहे. नाणेफेक देवरुंगपाडा संघाच्या संघाने जिंकून प्रथम गोलंदाज स्वीकारलेला आहे. बॅक टू कमेंट बॉक्स.
तर वळूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. अनिकेत बारशी एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. 48 धावांचं आव्हान आणि 48 लक्षाचा पाठलाग करताना केवरिली संघाकडून सलामीजोडे मैदानामध्ये आलेले आहे. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये आपण पाहतोय. 48 धावांचं एक चांगलं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. या अगोदरच्या सामन्यामध्ये जर बघितलं तर 3 सामन्यामध्ये अंडर 40 म्हणजे 40च्या आतमध्ये धावसंख्या पाहायला मिळाली होती. पहिल्या सामन्यामध्ये आव्हान 32 धावांचं, दुसऱ्या सामन्यामध्ये आव्हान होतं 21 धावांचं आणि तिसऱ्या सामन्यामध्ये आव्हान 25 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र प्रथमच 40+ आव्हान अर्थात 48 धावांचं आव्हान या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. आणि कदाचित जसजसं सामने पुढे जातील, जसजसा दिवस पुढे सरकेल तसतसं नक्कीच फलंदाज मात्र चांगल्या लयमध्ये पाहायला मिळतील. सकाळचं सत्र नक्कीच गोलंदाजाच्या नावे राहिलेलं आहे. कदाचित दुपारनंतरचं सत्र फलंदाजाच्या नावे पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज राज येतोय, फ्रंटलाईन गोलंदाज कुक्ष संघाकडून. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर मधून सीमापार झन्नाटेदार चौकार. आपण ते फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पप्पू याच्या बॅटमधून चौकाराने पप्पू आपलं अकाउंट ओपन करतो आणि चौकाराने अकाउंट ओपन होतोय किरवली या संघाचं. यावेळी मात्र प्ले अँड मिस, सुरेख डिलिव्हरी, वापसी करताना गोलंदाज आपण पाहतो राज. पप्पू अतिशय सुरेख फलंदाजी करताना पाहिला होता पहिल्या चेंडूवर. त्यानंतर वापसी करताना गोलंदाज राज आपण पाहतोय. चांगलं बॅटल राज विरुद्ध पप्पू आपल्याला पाहायला मिळतोय. क्या पप्पू आज पास होगा? येस, मोठा फटका खेळलेला आहे इनफिल्डच्या वरून आणि पप्पू याच्या बॅटमधून हा दुसरा चौकार पाहायला मिळाला असता मात्र कौतुक करायला गेला क्षेत्ररक्षकाचं. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र तोपर्यंत 3 धावा फलंदाज पूर्ण करतात. नक्कीच 1 धाव आपल्या संघासाठी वाचवलेले कुक्ष संघाच्या क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या 3 ने वाढून झाली. ती धावपल करून 7 धावा आणि 7च्या 7 धावा या पप्पू याच्या बॅटमधून पाहायला मिळालेल्या आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय या कुक्ष विपक्ष किरवली या 2 संघामध्ये. जय सावरीदेवी किरवली विपक्ष जानू स्पोर्ट्स इताडे संघ मागील सामन्यामध्ये आपण पाहिला होता, ज्याने चांगलं प्रदर्शन केलं होतं. यावेळी सुरेख डिलिव्हरी, अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जय सावरीदेव किरवली विपक्ष धनेश्वर कुक्ष हा सामना आपण सध्या पाहतोय. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जय अंबिका देवरुंगपाडा विपक्ष संजय स्पोर्ट्सचा संवाद या 2 संघामध्ये. राज्य वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक पहिल्या षटकात लढतोय. यावेळी सुरेख डिलिव्हरी, अतिशय सुरेख चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. चौकारानंतर चांगली वापसी गोलंदाज राज याने केलेली आहे आणि अक्षरशः राज करताना आपण बॉलिंग ट्रॅकवर राज गोलंदाजाला पाहतोय. धनुष्यलन कुक्ष संघ आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करताना. यावेळी चेंडूला भिरकावून दिलेलं आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेलबादच्या रूपाने पहिला फलंदाज किरवली संघाचा बाद होतोय. पोलीस संघाचा बाद झालेला आहे महेशच्या रूपाने. महेश यांनी बाद होण्यापूर्वी एका धाव्यांचं, मनीष याने एका धावाचं योगदान दिलेलं नाही.
3 चेंडूचा सामना केला होता, मात्र एकही धावा त्याला धावफलकामध्ये जोडता आलेला नाही. मनीष बाद झालेला आहे. नवीन फलंदाज प्रशांत येतोय. मात्र चौकारानंतर किरोली संघाच्या फलंदाजांना शांत ठेवलेला आहे कुक्षे संघाचा गोलंदाज राज याने. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-7 48 या लक्ष्याचा पाठलाग करताना 18 चेंडूमध्ये अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे किरोली संघाला सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पंकज येतोय. सामना करेल फलंदाज पप्पू. पप्पू जो वैयक्तिक 7 धावसंख्या खेळतो, ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. यावेळी मात्र समोर खेळलेला आहे 20 मध्ये वाडेशी लॉंग ऑफ रिझल्टमध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतील फलंदाज. सिंगलने धावसंख्या वाढते आणि सिंगलने धावसंख्या वाढून झालेली ती धावपलकडे 8 धावा. आपण पाहतात आर्की ग्रुप आयोजित क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृतिचषक 2022 आर्की क्रीडानगरीमधून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण ग्लोबल टेनिस क्रिकेट GTCच्या माध्यमातून केलं जात आहे. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करू शकता. आजच्या दिवसामधील 5वा सामना आपण पाहतोय कुक्षे विपक्ष किरवली या दोन संघामध्ये. यावेळी थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय. जिथे 1 धाव तिथे 2 धाव पूर्ण करतात फलंदाजाने. 2 धावीने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती 10 धाव. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते 10. दुसरं षटक मार्गस्थ आहे. कुक्षे संघाकडून दुसऱ्या षटकातल्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पंकज येतोय. पंकज सामना करेल फलंदाज प्रशांत. यावेळी मात्र अप्रतिम फटका. प्रशांत याला या चिन्हावर शांत ठेवू शकला नाही गोलंदाज आणि प्रशांत याच्या बॅटमधून निघालेला षटकार. पप्पू याच्या बॅटमधून आणि या इनिंगमधील पहिला षटकार आपण पाहतोय प्रशांत याच्या बॅटमधून. अप्रतिम फटका. षटकाराने प्रशांत पोहोचतो आपल्या वैयक्तिक 8 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावपलकडे 16 धावा. 48 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय जय सावरी देव केरुल या संघाला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पंकज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल आणि पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज प्रशांत. फील्डमध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन पाहायला मिळत नाही. ते क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा प्रशांतसाठी पाहायला मिळते. पंकज टू प्रशांत. यावेळी मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये. उंची जास्त लांबी कमी. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. 2 धावा तिथे फलंदाज पूर्ण करतात. कुठल्याही प्रकारची कॉलिंग पाहायला मिळत नाही. ज्याप्रमाणे रनिंग बिटवीन द विकेटसाठी कॉलिंगची आवश्यकता असते मित्रांनो, त्याप्रमाणे झेलसाठी नक्कीच कॉलिंगची आवश्यकता असणं खूप महत्त्वाचं आहे. मात्र इथे कुठल्या प्रकारची कॉलिंग 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये पाहायला मिळाली नाही आणि परिणाम स्वरूपात जीवदान मिळतंय ते फलंदाज प्रशांत याला. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती धावपलकडे 18 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना पंकज पुन्हा एकदा सामोरे जायला फलंदाज प्रशांत. यावेळी फ्लॅन मिस. सुरेख चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. थोडासा चेंज ऑफ फेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होतं आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने वळला होता. एक अँगल क्रिएट आपल्याला पाहायला मिळाला होता गोलंदाज पंकजच्या माध्यमातून. दुसरं षटक मार्गस्थ आहे धनशीलन कुक्ष संघाकडून पंकजच्या स्वरूपावर. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलेला आहे. चेंडू जातोय स्वीपर कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करतोय तोपर्यंत धावांची लयलूट करताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांना. पाहूया किती धावा पूर्ण करतायत. 3 धावा दरम्यान पूर्ण केल्या जातात आणि 3 धावेने किरवली संघाची धावसंख्या वाढते. 2 षटकाची समाप्ती झालेली आणि 2 षटकाची समाप्ती धावसंख्या पाहायला मिळते ते 21 धावा.
यानंतर सामना आपण जांबिका देवरुंगपाडा विपक्ष संजय स्पोर्ट्सचा संवाद या दोन संघामध्ये पाहणार होता. संवाद एक्सप्रेसचा किरण पाटील याला पुढील सामन्यामध्ये पाहायला विसरू नका. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर नक्कीच सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून किरण पाटील याची वर्णी आपल्याला पाहायला मिळते. आणि या पंचकृषीच्या बाबतीत गर्वाची अभिमानाची बाब नक्कीच पाहायला मिळते, कारण या पंचकृषीचं नावही संवाद एक्सप्रेसचा किरण पाटील याने संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये उज्ज्वल केलेलं आहे. त्याच गोलंदाजाला पुढील सामन्यामध्ये मित्रांनो पाहायला विसरू नका. संवाद एक्सप्रेसचा किरण पाटील. बारा चेंडूमध्ये 21 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 27 धावांची आवश्यकता असेल जय सावरी देवा किरोली संघाला सामना जिंकण्यासाठी. मैदान में पानी क्या बदलेगी मैच की कहानी. आज मात्र ढगामध्ये नक्कीच पाणी साचलेलं आहे, मात्र नक्कीच पाण्याची कुठलीही शक्यता नाही, कारण आकाशामध्ये ढगांनी गर्दी केलेली आहे. अगदी पाण्याने भरलेले ढग हे असू शकत आहेत. मात्र नक्कीच ईश्वरचरणी ही प्रार्थना असेल की ही स्पर्धा सुखरूपपणे पार पाडावी. पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. या तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार होतोय. भूषण 12 चेंडूमध्ये अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे किरोली संघाला सामना जिंकण्यासाठी. भूषण गोलंदाजी मार्गावर धनेश्वर कुक्ष संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल फलंदाज प्रशांत. यावेळी फुलटा चेंडू हवा तसा फायदा उचलला नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण आणि एका धावे समाधान मानावं लागते. फुलटा चेंडू होता, मात्र हवा तसा प्रशांत याला फायदा उचलता नाही आणि दुसरी धावे घेण्याचा प्रयत्न तिथे केला नाही किरोली संघाच्या दोन्ही फलंदाजांनी. सिंगलने धावसंख्या ओढून दिली ती धावपलकर 22 धावा. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. किरोली विपक्ष कोक्षे या दोन संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया या सामन्यामध्ये कुठला संघ किंग ठरतोय. के फॉर कोक्षे अँड के फॉर किरवली, बट के फॉर किंग कुठला संघ ठरेल या सामन्याचं उत्तर या सामन्यानंतर कळेल. भूषण यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला टोललेले ते लॉंग ऑफ रिझनमध्ये फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने संघाची धावसंख्या ओढून दिली ती धावपलकर 23 धावा. 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे येणाऱ्या 10 चेंडूमध्ये. 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता किरोली संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी डिक्लेअर झोनमध्ये चेंडू पंचांचा इशारा होतोय एका धावेचा. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावपलकर 24 धावा. अजून मात्र सकाळपासूनच सूर्यदेवता नक्कीच ढगांची आर लपली गेलेली आहे. यावेळी मिस टाइम फाटका चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षक चेंडू खाली पॉइंट रिजन मध्ये झेल आणि समाप्त होतोय पप्पू याचा खेळ.
पप्पू बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज पिंट्या येतोय. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 24 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण सामना पाहतोय धनेश्वर कुक्षे विपक्ष जय सावरीदेव किरवली या दोन संघामध्ये. निम्मा पल्ला गाठलेला आणि अजूनही बरोबर निम्म्या धावांची आवश्यकता आहे. चेंडूची फेक करायची आहे. 24 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 8 चेंडूमध्ये. आर के ग्रुप आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय इंदिरा पाटील स्मृती चषक 2022 मित्रांनो आपण पाहतोय. आपल्यामध्ये स्वर्गीय इंदिरा पाटील नाहीत, आपल्यामध्ये स्वर्गीय रामदास केने नाहीत आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील 5वा सामना आपण पाहतोय कुक्षे विरुद्ध किरवली या दोन संघामध्ये. जीटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचा प्रक्षेपण केले जाते. ग्लोबल टेनिस क्रिकेट बॅकबोन ऑफ जीटीसी भूपेश कराले मॅन फ्रॉम कोंडगाव आणि त्यांचे संपूर्ण टेक्निकल टीम यांची अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. 8 चेंडूमध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. निम्मा पल्ला गाठलेला आहे आणि बरोबर निम्म्या धावांची अजूनही आवश्यकता आहे. मात्र चेंडू शिल्लक आहेत ते शेवटचे 8 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जय सावरीदेव किरवले या संघाला. यावेळी पंचांचा वाईटचा इशारा होत आहे. 59 धावांच्या रूपाने धावसंख्या एका धावेने वाढून झालेली ती धावपलकीवर 25 धावा. 23 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 8 चेंडूमध्ये. हा जो वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू वाईड एअरकर चेंडू होता. चेंडूला टोललेलं आहे ते मिड ऑफ रिझनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र तोपर्यंत एक धावा फलंदाज पूर्ण करतायत आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावपलकीवर 26 धावा. 7 चेंडूमध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 7-22चं समीकरण. यावेळी चेंडूला फुल केलेला आहे. कंट्रोल फुलचा फटका आपण पाहतोय. मेटोके रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण फक्त एकच धाव. एकेरी दुहेरी धावेने काही साध्य होणार नाही. किरवली संघाला जर विजय संपादन करायचा असेल तर मोठे फटके खेळावेच लागतील. धावसंख्या एका धावेने वाढून झाली ती धावपलकीवर 27 धावा. 21 धावांची अजून आवश्यकता आहे शेवटच्या 6 चेंडूमध्ये. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जय सावरीदेव किरवली या संघाला. पुढील सामना मित्रांनो आपण पाहणार होते जॅमबेगा देवरुंगपाडा विपक्ष संजय स्पोर्ट्स सावध या दोन संघामध्ये. ज्यामध्ये नाणेफेक देवरुंगपाडा संघाच्या संघाने एक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि संजय स्पोर्ट्स सावध संघाला प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. भूषण याचं चांगलं षटक पाहायला मिळालेलं आहे कारण त्याचे आपल्या षटकामध्ये फक्त न फक्त 6 धावा खर्च केलेले आहे. दुसरं षटक तसं मागडं पंकज याचं पाहायला मिळालं होतं ज्या षटकामध्ये 14 धावा पाहायला मिळाल्या होत्या. सूर्यनारायणाचं दर्शन नक्कीच आता मात्र घडतंय. स्विंग अँड मिस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटकेच खेळावे लागते. डू या डाय सिच्युएशन आता मात्र किरवली संघासमोर असणार आहे. यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू समाप्ती. आता मात्र मिशन इज इम्पॉसिबल कारण शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे कारण मोठे फटके बॅटमधून येत नाही. थोडंसं मिशन इम्पॉसिबल वाटतंय. मात्र मोठे फटके जर खेळले तर कदाचित किरवली संघ हा सामना जिंकू शकेल. यावेळी मोठा फटका हा विषय आम्ही चर्चित कर आणि मोठा फटका आपण पाहतोय फलंदाजाच्या बॅटमधून. वॉट अ शॉट. षटकार. संघर्षाचा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र
या षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. या षटकाराने मात्र किरोली संघाच्या फलंदाजाने दाखवून दिलेले अभिवे पिक्चर बाकी मेरे दोस्त. आणि संघर्षाचा पहिला षटकार प्रशांत याच्या बॅटमधून आपण पाहतोय. प्रशांत या अगोदर शांत होता, मात्र यावेळी त्याच्या बॅटमधून मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी. 15 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील फलंदाजी करताना संघाला. यावेळी मात्र समोर खेळलेल्या डाऊन द ग्राउंड चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव पूर्ण, दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव तिथे पूर्ण होते. या 2 धावीने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती धावफलकावर 35 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. प्लॅन मिस. आता मात्र पराभवाच्या छायेखाली आपण पाहतो किरोली संघाला आणि कुक्ष संघ विजयाच्या उंबाट्यावर. कारण शेवटच्या षटकामधील शेवटचा 1 चेंडू पूर्णपणे पकड मजबूत. आता मात्र धनेश्वलन कुक्ष संघाची या सामन्यावर. खोलवर टप्प्याचा चेंडू. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे तो धनेश्वलन कुक्ष संघाने. अभिनंदन धनेश्वलन कुक्ष अँड हार्ड लक जय सावरी देवा किरवली. तर या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. आणि या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच